नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। संत निरंकारी मिशन आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। 60 रक्तदात्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान। संत निरंकारी मिशनच्या ब्रँच पेन व बोर्वे यांच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन पेन येथे रविवारी रक्तदान शिबिर संपन्न झाले। सदर रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून 60 रक्तदात्यांनी स्वेच्छेने केले रक्तदान। सदर रक्तदान शिबिरा खरसाई झोन 40A चे झोनल प्रमुख प्रकाश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाने पेन सेक्टर संयोजक महादेव म्हात्रेसह नरेंद्र पाटील ब्रह्मज्ञान प्रचारक यांची उपस्थिती लाभली। या शिबिरासाठी संत निरंकारी रक्तपेढी विरले पार्ले रक्त संक्रमण अधिकारी मारुती कासारे, डॉक्टर श्रद्धा शिंदे व त्यांचे सहकारी यांच्या माध्यमाने रक्त संकलित करण्यात आले। सदर रक्तदान शिबिर प्रसंगी नरेंद्र पाटील ब्रह्मज्ञान प्रचारक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की संत निरंकारी मिशनची सामाजिक उपक्रमांमध्ये कौतुकास्पद कामगिरी आहे। मिशनच्या माध्यमातून वर्षभर जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित केले जाते। त्याचबरोबर आपत्कालीन मदत कार्य, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व अन्य सामाजिक उपक्रमांमध्ये संत निरंकारी मिशन हिरारीने सहभाग घेत असते। रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित सर्व रक्तदात्यांचे रक्तपेढीकडून प्रमाणपत्र तसेच मान्यवरांचे संत निरंकारी मंडळाचे साहित्य पुष्प देऊन संत निरंकारी मिशनकडून आभार मानण्यात आले। संत निरंकारी मिशनमध्ये रक्तदान शिबिराची ही शृंखला 23 ऑक्टोबर 1986 पासून सुरू झाली असून असे सामाजिक उपक्रम संत निरंकारी मिशनच्या अंग असलेल्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे। त्या अनुषंगाने हे रक्तदान शिबिर यावेळी संपन्न झाले। दरम्यान सदर शिबिराचे नियोजन पेन सेक्टर संयोजक महादेव म्हात्रे, मुखी सुरेश पाटील व पेन बोर्वे युनिट अधिकारी व सेवा दल यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटील, पेन। फोटो काढत